नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर गावाकडे इथे आम्ही बघा या मागच्या बाजूला जे आमचं अंगण आहे, तर तिथे जी चूल मांडलेली आहे, तर सकाळी सकाळी जे अंघोळीचं पाणी आहे ना, ते तिथेच तापवलं जातं. आणि ही प्रोसेस ना मस्त वाटते मला. म्हणजे इतकं आवडतं ना, चुलीकडे जो असा चुलीचा जो असा वेगळाच असा वास येतो, त्याने एकदम मस्त वाटतं सकाळी सकाळी. तर इथे आम्ही असं बंब पण घेणार आहे नंतर, पण सध्या चुलीनेच काम चालू आहे. त्याच्यासाठी फाट्या आणायला लागतात, म्हणजे जी लाकडं तुम्हाला दिसतात जाळायची, तर लाकडं आणायला लागतात. ती सध्या मामाकडून मामीकडून मागितली जातात. पण कधी कधी मागच्या वर्षी आम्ही जेव्हा राहायला आलो होतो ना, तेव्हा मस्त सकाळी जायचो आणि फाट्या शोधून आणायचो काय काय. तर हे बघा, चूल अशी नीट पण करावी लागते, कारण म्हणजे थोड्या वेळाने ना ते जळून जातात लाकडं आणि फक्त कोळसा कोळसा राहतो. तर मध्ये मध्ये तिला फुकावं लागतं आणि असं चूल परत पेटवावी लागते. तर खूप भारी वाटतं, एकदम मस्त. आज आम्ही जाणार आहोत आमच्या माहेरची, माझी जी कुलस्वामिनी आहे जननी कुंभळजाई देवी. तर तिथे जाणार आहोत उंबरठला, पप्पांच्या गावी. तर सकाळपासूनच माझा आज जे म्हणजे असं देवीमय वातावरण सगळं झालं होतं. तर आपल्या सर्वांच्याच घरी आता आपली जी कुलस्वामिनी असते तिचा जो मंगल कलश आपण स्थापन केलेला असतो, तसंच आईने सुद्धा इथे मंदिरामध्ये म्हणजे देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली आहे. पण कसं आहे ना, की वर्षभर म्हणजे कोणी बघितलं जात नाही तिथे. तर म्हटलं, की आज जर मी सगळंच करते, तर छान कलशाला सुद्धा पूर्ण मस्त सजवूया आपण. तर म्हणून बाजारात गेलो होतो, तेव्हा छान अशी नागवेलीची पानं घेऊन आली होती. तर पानं लावली कलशाला. आणि त्यानंतर बघा, एक छान गोष्ट मी तुम्हाला दाखवते. ती म्हणजे की मागच्या वर्षी ना मी जेव्हा आली होती, तेव्हा इथे कलशाला एक सुंदर असं मंगळसूत्र आणलं होतं. पण कसं आहे की म्हणजे साधंच मंगळसूत्र आणलं होतं, तर ते थोड्या वेळाने नंतर खराब होऊन जातं. तर म्हणून ते मग मी काढून टाकलं आणि दुसरं एक नवीन मंगळसूत्र घेऊन आले. बघा किती सुंदर आहे. खोटंच आहे हे, खरं मंगळसूत्र नाहीये. पण तरी बघा किती सुंदर आहे. वाट्या आणि मण्यांचं खूप छान वाटलं मला, बघितल्याबरोबरच खूप आवडलं. तर म्हटलं चला देवीसाठी हे मंगळसूत्र घेऊ आपण. आणि आपण देवांना वगैरे ज्याही वस्तू आपण घालतो, किंवा ज्याही तुम्ही आता हा जो कलश आहे, तर ह्या ज्या वस्तू आहेत ना, तर ह्या नेहमी व्यवस्थितच असाव्या. दाबलेल्या, फुटलेल्या, खराब झालेल्या किंवा कलर गेलेल्या तुम्ही खोटं जरी घातलं तरी चांगलं घाला. असं खराब झालेलं म्हणजे बरेच वेळा ताई मला विचारतात, की ताई असं घातलं चालेल का? तसं घातलं तर चालेल का? वस्तू कुठलीही घाला, पण फक्त चांगली व्यवस्थित असेल अशी, स्वच्छ अशी वस्तू असेल तशीच वस्तू देवाला अर्पण करा. तर मळवट भरायचा होता. तर मळवट म्हटलं, असं आडवा मळवट भरण्यापेक्षा असं गोल काढला ना, तर आणखीन छान वाटेल. आणि खरंच म्हणजे देवीचं स्वरूप आहे ना, मला त्या कलशामध्ये, त्या नारळामध्ये दिसायला सुरुवात झाली होती. तर आज मी इथे पहिल्यांदा हळदीचं लेपन करणार आहे. याआधी कधीच असं लेपन गावाला केलं नव्हतं. आणि इथे पप्पांना मी सांगितलंय, की ते लाकडाचा उंबरठा बसवून घ्या, कारण जेव्हा त्यांनी काम केलं तेव्हा त्यांना या गोष्टीची माहिती नव्हती. आणि त्यामुळे त्यांनी खराब होईल किंवा काय, तर या हिशोबाने त्यांनी हा उंबरठा असा कडप्पाचा बसवून घेतला होता. तर बरेच जण हाही प्रश्न विचारतात, की ताई कडप्पाच्या उंबरठ्यावर आम्ही कसं लेपन करायचं? तर बघा, आज तेही तुम्हाला बघायला मिळेल. तर लेपन करताना ना, जे आपण मिक्सचर तुम्ही जे हळदीचं बनवताना, ते अशा प्रकारे बघा, कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे, की जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. बरेच जण काय करतात, की लेपन म्हणजे मिक्सचर टाकतात आणि फक्त हाताने असं पसरवतात. तसं नका करू, त्यामुळे ते दिसायला खूप खराब दिसतं, असं म्हणजे इक्वल वाटत नाही. आता जसं लाकडावरती लेपन माझं होतं, लाकडाच्या उंबरट्यावरती, तसंच लेपणं बघा ह्या कडप्पावरती सुद्धा होतंय. तर ज्यांचा ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे ना, तो त्यांचा प्रॉब्लेम नक्कीच आजचा हा व्हिडिओ बघून सॉल्व्ह होईल.
की बघा अशा प्रकारे. आणि खूप जण म्हणतात की चमच्याने का लेपन करताय, हाताने का करत नाही. तर हातानेच आपण चमचा पकडतोय आणि ती गोष्ट व्यवस्थित होण्यासाठीच आपण चमच्याने ते पसरवतोय. त्यानंतर तुमचा हात लागणारच आहे, रांगोळी काढताना म्हणा किंवा थोडंसं आजूबाजूला पसरवताना म्हणा. पण बघा तुम्ही की चमच्याने खूप व्यवस्थित पसरवलं जातं. कुठेही असं म्हणजे वाटतच नाहीये की आता हा कडप्पाचा उंबरठा आहे करून. त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे उंबरठला. तर एक प्रश्न आला होता की ताई हे तुझं म्हणजे हे घर काय आहे नक्की? सासर आहे, माहेर आहे, काय आहे? तर हे माझं माहेर आहे आणि हे आईच्या आजोळला आम्ही हे घर बांधलेलं आहे पोलादपूरला. आणि पप्पांचं जे गाव आहे ते उंबरठ आहे. मी मागे सुद्धा दाखवलं होतं की जे तानाजी मालुसरेंचं जे गाव आहे ते माझं गाव आहे आणि मला खूप 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 अभिमान आहे त्या गोष्टीचा. पण तिथे कसं आहे ना, खूप डोंगरावरती आहे, जाणं येणं खूप म्हणजे हे खूप वेळ लागतो सिटीमधून तिथे पोहोचण्यापर्यंत. आणि पाण्याची पण व्यवस्थित सोय नव्हती, तर त्याच्यामुळे आम्ही तिथे घर नाही बांधलं, इथे आईने मामाच्या इथे घर बांधलं. तर बघा आता पोचलो आम्ही इथे उमरटला आणि इथे अशी बघा ही तानाजी मालुसरेंची आणि शेलार मामांची इथे समाधी आहे. तर त्याच्या बाजूलाच हे जे देवीचं मंदिर आहे हे शिवकालीन मंदिर आहे. जननी कुंभळजाई असं देवीचं नाव आहे. आणि बघा इथेच मोठं असं ही जागा अशी सगळी मोकळी जागा ठेवली आहे. म्हणजे जेव्हाही काही कार्यक्रम असतात किंवा काय असतात तर तेव्हा इथे भरपूर अशी छान जागा आहे. आणि हे खूप जुनं म्हणजे मंदिराच्या बाजूलाच हे फणसाचं झाड आहे. खूप सारे फणस याला इतर वेळी लटकलेले असतात. यावेळी एवढे नव्हते, पण इतर वेळी भरपूर फणस असतात. आणि बघा मंदिराच्या शेजारीच समाधी बांधलेली आहे. तर चला आता आम्ही मंदिरात जातोय आणि आज मी देवीची यथासांग अशी ओटी भरणार आहे. तर अनघा पण आली होती. तिचं पण म्हणजे पहिले ती म्हणाली की मी नाही येत आहे, पण नंतर तिचं लास्ट मोमेंटला डिसाईड झालं आणि मग म्हटलं चल सगळ्यांनीच जाऊ आपण. आणि हे चिटुकल्याला पण घेतलं होतं. तर देवीसाठी छान साडी वगैरे मी इथूनच घेऊन गेली होती. आणि बाकीचं जे ओटीचं सामान होतं ते सगळं तिथे पोलादपूरलाच घेतलं. पण आज मला देवीला मळवट भरायचा होता आणि खरंच तो मळवट इतका सुंदर दिसत होता ना पाषाणावरती. जर खरंच मला करता आलं असतं ना तर मी या देवीला खूप छान असं सजवलं सुद्धा असतं. काय माहिती माझ्या म्हणजे नेहमी असं जेव्हा मी देवांचं काय करायला जाते ना तर माझ्या डोक्यात पहिला तोच विचार येतो की छान सजवू का देवीला, छान डोळे, वस्त्र, अलंकार असं सगळं सजवलं तर खरंच किती सुंदर दिसेल देवी आई. तर सध्या तसं नाही करू शकत इथे पाषाणाच्या इथे. तर हे खूप जुनं शिवकालीन म्हणजे मंदिर आहे आणि खूप जुनंही देवांचं पाषाण आहे. तर ही कुलदेवी आहे म्हणजे माझ्या माहेरची. हीच आमची गावदेवी सुद्धा आहे. तर देवीचा जो कुलाचार असतो म्हणजे आपल्या कुलदेवीचा जो कुलाचार असतो तो आपल्याला वर्षातून एकदा देवीला जो मानपान असतो, भले तुम्ही तिथे राहता नाही राहत, पण तरीही हा मानपान आपल्या कुलदेवांना देणं खूप महत्वाचं असतं. खूप वेळा बरेच जण विचारतात की ताई असा प्रॉब्लेम होतोय, तसा प्रॉब्लेम होतोय, सगळं व्यवस्थित करतोय पण तरीही काही गोष्टी व्यवस्थित होत नाहीयेत. तर त्याचं जे मूळ कारण असतं ना ते हेच असतं की आपण आपल्या कुलदेवतांचा जो मानपान आहे ना वर्षातून एकदा जो आपण करतो, माहेरचा आणि सासरचा दोन्हीही करणं खूप महत्वाचं असतं. तर बघा आम्ही काय केलं, दोघींनी एकत्रच ओट्या ठेवल्या साडीमध्ये, ब्लाऊज पीस, ओटी, नारळ आणि मग ते देवीच्या इथे अर्पण केलं. आणि धूप आणि कापूर असं सगळं लावल्यानंतर तिथलं जे वातावरण आहे ना इतकं म्हणजे असं सुंदर आणि असं देवीमय झालं होतं. खूप छान वाटत होतं म्हणजे मनापासून असं देवीपर्यंत ओटी पोचली असं आतून वाटत होतं मला. तर त्यानंतर छान सगळ्यांनी देवीचं दर्शन घेतलं. मग मी जाताना सगळंच सामान व्यवस्थित सगळं घेऊन जाते म्हणजे पेढे म्हणा, साडी म्हणा. साडी इथे नेसवता येत नाही कारण हे पाषाण छोटा आहे. तर ओटी तिथेच ठेवून देतो म्हणजे कोणी असेल गावातलं वगैरे तर ते घेऊन जातात. तर बघा आपलं बघून मुलंही शिकतात करायला सगळ्या गोष्टी. तिला काय समजतंय पण तरीही तिला मी सांगितलं की आपल्याला बाप्पाच्या देवी आईच्या पाया पडायचंय. तर तिने हळदी कुंकूही वाहिलं तिथे. आणि त्यानंतर बघा मी तिला एक असंच म्हटलं की देवी आईच्या ना पाया पडायचं, मग देवी आई आपल्याला छान बुद्धी देते. तर पहिले तर ती तयार नव्हती पाया पडायला. निष्ठाने तिला बघा आता जबरदस्ती तिला पहिले पाया पडायला लावलं की पाया पड, पाया पड.
तर तिने फक्त असंच म्हणजे लहान मुलांना कसं आपण खूप जास्त जबरदस्ती पण करू शकत नाही. तर बघा ती पाया पडली आणि नंतर मग मी तिला आता म्हटलं की असं नाही, पूर्ण व्यवस्थित पडायचं. तर बघा स्वतःहून ती पाया पडली. आणि त्याच्या शेजारीच आहे तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधी. खूप सुंदर प्रकारे इथे बांधलेली आहे समाधी. इथे मागच्या वेळी जेव्हा पुण्यतिथी होती तानाजी मालुसरेंची, तेव्हा खूप मोठा उत्सव इथे साजरा केला होता. जेव्हा जो तानाजी पिक्चर आला होता अजय देवगणचा, तर तिथपासून म्हणजे खूप लोकांना माहिती झाली. नाही तर आधी या बाबतीत खूप कमी लोकांना माहिती होती. तर खरंच मला खूप 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 अभिमान वाटतो की मी उमरठ गावचे आहे, हे मला खूप भारी वाटतं. आणि दरवर्षी जेव्हा पण येतो तर तेव्हा आम्ही समाधीच्या इथे येतो आणि त्या वीरांना नतमस्तक होतो. कारण त्यांनी जे आपल्यासाठी केलंय, त्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती आपल्यासाठी दिली आहे. त्यांनी जर त्यावेळी तो संघर्ष केला नसता तर कदाचित आपल्याला आजचा हा दिवस बघायला मिळाला नसता. तर आमचं आता इथे छान असं दर्शन झालंय. ही कुलदेवता आहे. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही आलो होतो, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवलं होतं की कुलदेवीचा जो वर्षातून एकदा आपण जो कुलाचार करतो, जो मानपान असतो तो द्यायचा असतो. तर म्हणून दरवर्षी जेव्हा पण गावाला येते तेव्हा मी मंदिरात येते, देवीची ओटी भरते. आणि इथेच आहे तानाजी मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधीसुद्धा आहे. त्यांचा जेव्हा पुण्यतिथीचा खूप मोठा उत्सव झाला होता, तर तेव्हा पण आम्ही आलो होतो. पण तेव्हा माझं चॅनलच नव्हतं, त्यामुळे तसं काही शूट केलं नव्हतं. पण खूप म्हणजे आल्यानंतर आहे ना, खूप भारी वाटतं, खूप अभिमान वाटतो की आम्ही ह्या गावचे आहोत. हा खूप अभिमान वाटतो आणि नेहमीच म्हणजे खूप मस्त वाटतं इथे आल्यानंतर. तर बघा सगळे आम्ही आलोय दुपारी, आता खूप ऊन झालं आहे. तर आता आम्ही निघतोय इथून. चला. त्यानंतर संध्याकाळी घरी आलो आणि पुन्हा फ्रेश झालो आणि आता मी निघालोय ते म्हणजे माझ्या खूप फेवरेट अशा ठिकाणी, ते म्हणजे नर्सरीमध्ये. तर गावच्या इथे ना, आमच्या इथे अमृता नर्सरी म्हणून नर्सरी आहे. पोलादपूरवरून जाताना, कापड्याकडे जाताना बऱ्याच जणांना माहिती असेल. तर मागच्या वर्षी पण जेव्हा मी आली होती तेव्हा बरीचशी झाडं घेतली होती आणि इथली जी झाडं आहेत ना, ती अशी हायब्रिड केलेली झाडं नाही आहेत. अगदी नैसर्गिक, नॅचरल. त्याच्यामुळे ती जी वाढतात ना, ती खूप सुंदर वाढतात. तुळशी वगैरे खूप खूप मस्त असतात इथल्या. खूप छान होतात तुळशी. पण ह्यावेळी मला बॅड लक की मला एकही म्हणजे त्यांनी तुळस नव्हत्या आणल्या आणि तुळस नव्हत्या लावल्या आणि बरंच कमी झाडं होती यावेळी. ते म्हणाले की पाऊस सुरू होईल ना, तेव्हा झाडं घेऊन येणार आहेत. तर म्हणून मग जेवढी होती त्याच्यामध्ये जी मला वाटली तर ती झाडं आम्ही बघत होतो. तर पप्पांना पण झाडांची खूप आवड आहे, मला पण झाडांची खूप आवड आहे. पण गावाला एक प्रॉब्लेम होतो की लावायला काही नाही, पण पाणी टाकायला कोणी नसतं, मग झाडं सुकून जातात. तर म्हणून जी झाडं वाटतायत, तर ह्यातली 1-2 झाडं मी इथे मुंबईला आणण्यासाठी सुद्धा घेतली. आणि सगळ्यात महत्वाची इथे गोष्ट ती म्हणजे की कलम. तर ज्यांना आंब्याची झाडं लावायची आहेत, कलमी आंबे, तर देवगड म्हणा, केशरी म्हणा, हापूस म्हणा, तर सगळे कलम यांच्याकडे मिळतात आणि क्वालिटी अगदी चांगली मिळते. पप्पांच्या इथे तुम्ही बघितलं असेल अंगणामध्ये जी पण झाडं आम्ही लावलेली आहेत, ती बरीच झाडं सगळी इथूनच आम्ही घेतली होती आणि इथलीच झाडं आहेत ते. आणि बघा तुम्ही की खूप छान वाढतात सुद्धा, खूप छान फळ सुद्धा देतात. आणि गावाकडे कसं ना, आजूबाजूला सगळीकडे झाडच झाडं असतात, तर त्याच्यामुळे तिथल्या लोकांना त्या गोष्टीचं तेवढं असं अप्रूप असं वाटत नाही की झाडं खरंच लावावी. पण ह्यावेळी मी पावसाळ्यात पप्पांना म्हटलं की ह्यावेळी पावसाळ्याच्या वेळेला ना आपण नक्की जाऊ आणि जिथे जिथे रिकामी स्पेस आपल्याला दिसतो ना, तर तिथे आपण नक्की झाडं लावू. जशी वाढतील तशी वाढतील, फळाची अपेक्षा करायची नाहीये, फक्त झाडं लावायची आहेत की जास्तीत जास्त झाडं जगली पाहिजे आणि जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती झाली पाहिजे. कारण गावांकडे सुद्धा आता काय करतात की खूप लाकड म्हणजे झाडं खूप तोडली जातात, लाकूड इकडून तिकडे विकला जातो आणि त्याच्यामुळे मी बघते ना की पहिली जशी झाडांची वर्दळ होती तशी आता झाडं राहिली नाहीयेत. खूप कमी झाडं बघायला मिळतात. तर म्हणून ह्यावेळी बघू पावसात जसं जमेल तसं जाऊन
आम्ही झाडांची लागवड करायचा माझ्या डोक्यात खूप विचार चालू आहे. आणि बघा आम्ही काय काय झाडं घेतली, 2 आंब्याची कलमं घेतली, चहाची पात घेतली, कढीपत्त्याची 2 झाडं घेतली आणि 2 छोटे एक्झोरा जे असतात ना, ते कढीपत्ता आणि एक्झोरा मी इथे घेऊन येण्यासाठी घेतलं, कारण तिथलं कढीपत्त्याचं झाड आहे ना, ते खूप मस्त वाढतं. त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर आपली जी रोजची कामं असतात ती चालू झाली. म्हणजे एवढ्या सगळ्यांचा जेवणाचा रोजचा कारोबार आहे ना, खूप मोठा असतो आणि मस्त मग ते तोच जो मोमेंट आहे तो आणखीन छान कसा करावा, तर याच्यासाठी आम्ही काय करतो, भाकऱ्या आज करत होतो. तर भाकऱ्या म्हणजे मी काहीच केलं नाही खरं सांगायला गेलं तर. वहिनी आणि मामी दोघीच बनवत होत्या. वहिनी थापून देत होती आणि मामी भाजत होत्या भाकऱ्या. आणि चुलीवरच्या भाकरीची जी चव आहे ना, ती खूप वेगळी आणि मस्त लागते. आणि एकत्र असे सगळे बोलले ना, म्हणजे बसले ना, तर बोलता बोलता काम कधी होऊन जातं ते समजतही नाही. तर असंच आमच्या छान इकडच्या तिकडच्या गप्पा वगैरे सगळं चालू होतं आणि एक साईडला कामही सुरू होतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.